वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। महत्त्वाची घडामोड आहे। भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळण्यासंदर्भातल्या घटनेचा प्राथमिक अंदाज समोर आलाय। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे। अग्निशमन दलानं मुंबई पोलिसांना दिलेली ही प्राथमिक माहिती समोर आली। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळली असा दावा स्थानिकांनी केला होता। पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली। या प्रकरणी चौकशी केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय नेमका हा प्राथमिक अंदाज, काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणी पोलिसांचं? श्रोते, आपण पाहतोय की काल भुलेश्वरच्या राजाचा आगमन सोहळा पार पडत होता आणि त्यावेळेला भुलेश्वरच्या परिसरामध्ये मंडपापासून अगदी 50 मीटर आधी ही मूर्ती तोल जाऊन कोसळली आणि त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झालेले आहेत। मात्र या सगळ्या प्रकारची चौकशी जेव्हा पोलिसांकडून सुरू आहे त्यामध्ये अग्निशमन दल यांचाही एक प्राथमिक अंदाज जो आहे तो सुद्धा पोलिसांना त्यांनी कळवलेला आहे। त्यामध्ये मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला सपोर्टसाठी जे वेल्डिंग केलं जातं ज्या रॉडला, ते नीटचं झालं नव्हतं आणि म्हणून ते तुटल्यामुळे मूर्तीचा तोल गेला आणि त्यानंतर मूर्ती पुढच्या बाजूला कोसळली असं देखील अग्निशमन दलानं मुंबई पोलिसांना कळवलेलं आहे। सध्या पोलिसांनी जे अपघाती मृत्यू 2 झालेले आहेत त्या प्रकरणी ईडीआर दाखल केलेला आहे आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते। मात्र पोलिसांच्या सूत्रानुसार देखील वेल्डिंग तुटल्यामुळेच ही मूर्ती कोसळली असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या काळात आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीनंतर काय होतं किंवा काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही स्थानिकांकडनं रस्त्यावरती खड्डे होते आणि म्हणून मूर्तीचा तोल गेला अशा पद्धतीचा दावा केला जात होता। मात्र पोलिसांनी या दाव्यामध्ये फारसं तथ्य नाहीये। जिथून ही मूर्ती जात होती किंवा जिथे ही दुर्घटना घडली तिथला रस्ता हा खड्डेमय नाहीये आणि त्यामुळे वेल्डिंग तुटण्याचं एक कारण जे असू शकतं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते पडताळले जात आहोत। मात्र अग्निशमन दलानं जे काही आम्हाला कळवलेलं आहे त्यानुसार वेल्डिंग कमकुवत होतं आणि त्यामुळे ते तुटल्यामुळे मूर्तीचा तोल पुढच्या बाजूला गेला असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। मात्र पुढच्या काळात मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये आणखी काय बाबी समोर येतात किंवा या सगळ्या प्रकारामध्ये काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय।